गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग. शुभ सायंकाळ सर्वांना. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. चला, आले का सगळे? ठीक आहे, चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या सेशनला. तर आजचा पहिला प्रश्न, आज आपण सराव परीक्षा क्रमांक 9 मधील गणित विषयाचे उदाहरण पाहणार आहोत. ठीक आहे. मग पहिला प्रश्न पहा, दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता तुम्हाला सगळ्याच बाळांना माहिती आहे की मूळ संख्या कोणत्या असतात काय, आणि तुम्ही सगळ्यांनी 2 ते 100 मधील 25 ज्या मूळ संख्या आहेत त्या पाठ केलेल्या आहेत. पटकन 2 3 5 7 11 13 इथपर्यंतच लिहायचे तुम्हाला, कारण की व्हॅल्यू जर तुम्ही ऑप्शन मधला पाहिल्या तर त्या फार काही मोठ्या नाहीये. ठीक आहे. या ठिकाणी पहा, 2 3 5 7 9 सॉरी 2 3 5 7 11 13 17 19. मग आता बघा 36 तर नाही येणार. कुठल्याही दोन संख्येची तुम्ही गुणाकार केला तर नाही येणार. या मूळ संख्यांचा विचार करायला बरं, काही लक्षात घ्या. मग इथं 13 5 65 आणि 11 5 55. आपल्याला मोठी सांगितली आणि मोठी सिलेक्ट करायची आहे, त्याच्यामुळे ही 65 ही संख्या येणार. 13 गुणिले 5 13 5 65 आणि आपलं फायनल आन्सर असणार ऑप्शन नंबर सी. या पुढील प्रश्न पहा, साईनाथकडे 385 रुपयांचे रकमेचे फक्त 5 रुपयांच्या नोटांचे बंडल आहे. फक्त 5 रुपयांच्या नोटांचे बंडल आहे. त्या बंडलात सलग क्रमांकांच्या नोटा असून पहिल्या नोटेचा क्रमांक दिलेला आपल्याला बंडलातील शेवटच्या नोटीचा क्रमांक किती असेल? अतिशय छान असा प्रश्न आहे. 385 ला आधी तुम्हाला 5 ने भाग द्यावा लागेल. ठीक आहे. मग यावरून काय मिळणार सांगा? काय मिळणार? 5 रुपयांच्या किती नोट आहेत हे मिळणार की नाही? मग 5 7 35, परत 3 उरले 5 7 35, 77 नोट आहेत एकूण. ठीक आहे. त्यातील पहिल्या नोटेचा क्रमांक दिलेला आहे, म्हणून 77 मधून 1 वजा करा, किती राहिल्या नोटा? 76. मग याच्यामध्ये तुम्हाला 76 मिळवायचे आणि तुम्हाला फायनल आन्सर काढायचा आहे. 6 अधिक 3 9, 7 आणि 8 15, 1 9 1 10, 1 अधिक 1 2 0 7. म्हणजे शेवटच्या नोटेचा जो क्रमांक असणार आहे तो असणार आहे 7,02,059. ओके. सो ऑप्शन नंबर बी इथं या ठिकाणी तुमचं फायनल आन्सर येणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, एक संख्यांचा 1/3 भाग बरोबर 17, तर त्या संख्येची 7 पट किती? खूप छान असा प्रश्न आहे बघा. 1/3 भाग. आता अपूर्णांक व्यवस्थित परफेक्ट ज्यांचा आहे त्यांना अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते झटपट सुटतात. आता 1/3 भाग बरोबर 17. मग या 3चं पक्षांतर करा, म्हणजे तुम्हाला जी संख्या आहे ती मिळणार आणि 17 त्रिक 51. 51 आहे ती संख्या आणि 51 गुणिले 7 करा. 7 1 7 7 5 35. सो 557 अशी ती संख्या असणार आहे बाळांनो. यानंतर पुढचा प्रश्न पहा, मंदोदरीने जुलै महिन्यात रोज अर्धा लिटर दूध घेतले. जर दुधाचा भाव 44 रुपये प्रति लिटर असल्यास तिचे जुलै महिन्याचे एकूण दुधाचे बिल किती? आता या ठिकाणी 1 लिटरचा भाव आहे 44 रुपये, तर मग अर्धा लिटरचा किती हो? हाफ लिटर, अर्धा लिटरचा असणार 22 रुपये. यानंतर दुसरी मेन गोष्ट म्हणजे जुलै महिन्यातील दिवस किती असतात हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. मग जुलै महिन्यात असतात 31 दिवस. मग 31 गुणिले 22 करा आणि तुमचं उत्तर तुमच्या जवळ असणार 682 रुपये. ठीक आहे. हे तुमचं अचूक उत्तर असणार. या पुढील प्रश्न पहा, नीरजने तयार केलेली मोटार 1 लिटर पेट्रोल मध्ये सरासरी 23 किलोमीटर अंतर जाते, तर 667 किलोमीटर अंतर पार करण्यास तिला किती पेट्रोल लागेल? तिला किती पेट्रोल लागेल असं आपल्याला विचारलेलं आहे. मग 1 लिटर मध्ये ती जाते 23 किलोमीटर अंतर. ठीक आहे. मग किती लिटर पेट्रोल मध्ये ती जाईल? 667 किलोमीटर. असं त्रैराशिक मांडणीचा वापर करायचा आणि झटपट उत्तर काढायचे. सो या ठिकाणी 23 1 23 आणि 23 29 काय येणार? 667. ठीक आहे. सो फायनल आन्सर तुमचं 29 लिटर असणार. आलं लक्षात सगळ्यांच्या? बघा 23 2 46, किती उरले? 20 उरले. मग 23 9 207 आणि सो फायनल आन्सर आलं 29 लिटर. ठीक आहे. असं सोप्या पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे. आता हा प्रश्न पहा, खाली अनुक्रमे
बघा प्रश्न व्यवस्थित वाचा. चला यापुढील प्रश्न पहा. खाली अनुक्रमित चौरस व समभुज त्रिकोणाच्या परिमिती दिलेल्या आहेत. त्यांच्या समान बाजू नसलेला पर्याय निवडा. आता प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. काय म्हणतोय प्रश्न हा तुम्हाला समजायला पाहिजे की या ठिकाणी एक स्क्वेअर आहे, चौरस आहे आणि त्या स्क्वेअरच्या चारी बाजू सारख्या मापाच्या असतात. या ठिकाणी परिमिती आहे आणि परिमिती म्हणजे या तिन्ही बाजूंची बेरीज. ठीक आहे. चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 3 गुणिले बाजू सॉरी हा इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण आहे. या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या असतात. ठीक आहे. म्हणून याची परिमिती येणार 3 गुणिले बाजू. ओके. आणि ह्या चौरसाच्या परिमितीचं सूत्र 4 गुणिले बाजू, कारण की चारी बाजू समान मापाच्या असतात आणि परिमिती म्हणजे बाहेरील बाजूची बेरीज. सो याचं सूत्र असणार आहे 4 गुणिले बाजू. आता या ठिकाणी आपल्याला परिमिती दिलेल्या आहेत, ही चौरसाची आणि ही दुसरी असणारे समभुज त्रिकोणाची. ठीक आहे. ही समभुज त्रिकोणाची परिमिती. आता यावरून आपल्याला काय सांगितले, त्यांच्या बाजू समान नसलेल्या म्हणजे दोघांच्या बाजू सारख्या असायला पाहिजे त्यांचं म्हणणं आहे. आपण 56 भागिले 4 करायचे आणि ठिकाणी 42 भागिले 3 करायचे. 4 एक 4 4 चौक 16 3 एक 3 3 एक 3 3 चौक 12. बघा ऑप्शन ए मध्ये दोघांच्या बाजू ज्या आहेत त्या सारख्या मापाच्या आलेल्या समान मापाच्या आलेल्या आहेत. ऑप्शन बी चेक करूयात आपण. 72 भागिले 4 आणि पुढची संख्या काय रे 96 भागिले 3. ठीक आहे. 96 भागिले 3. मग 4 एक 4 4 एक 4 4 8 32. याची बाजू आली 18. आता बघा 3 त्रिक 9 3 2 6. याची बाजू आली 32. तर परिमिती म्हणजे ज्या बाजू आहेत त्या सारख्या नाहीयेत, म्हणूनच आपलं आन्सर जे असणार आहे ऑप्शन नंबर बी असणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यांच्या सुद्धा बाजू कशा आहेत सारख्या मापाच्या 100% असणार आहे, कारण की चारीपैकी आपलं उत्तर एकच असतं आणि ऑप्शन आपलं जे आन्सर आहे ऑप्शन नंबर बी असणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल पहा बाळांनो. पुढचं उदाहरण छान असं पुढचं उदाहरण आहे 12/10 अधिक 5/100 अधिक 22/1000. ठीक आहे. मग 12/10 म्हणजे 1.2, 5/100 म्हणजे 0.05 अधिक 22/1000 म्हणजे 0.022. अशा पद्धतीने तुम्हाला दशांश पूर्णांकामध्ये संख्या मांडून घ्यायच्या आहेत आणि त्यांची बेरीज करायची. झालं तुमचं उत्तर आलं. मग दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना तुम्हाला काय करायचं बाळांनो, की पॉइंट खाली पॉइंट येईल अशा पद्धतीने त्या संख्या तुम्हाला मांडून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. मग 2 5 2 7 2 2 पॉइंट खाली पॉइंट येणाऱ्या उत्तरात देखील असायला पाहिजे, याची दक्षता घ्यायची. मग एकाला 1. सो फायनल आन्सर 1.272 असं तुमचं असणार आहे, जे की ऑप्शन नंबर डी मध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आता या ठिकाणी बघा काही जण विसरले असतील तर त्यांना रिवाइज करून देते. आता 12/10 आहे, तुम्हाला 0 कट करायचं म्हणून हा इथला दशांश चिन्ह एक घट डावीकडे सरकणार. कशात? भागाकारात. ओके. हा नियम लक्षात ठेवा. 2 शून्य असतील कट करायचे तुम्हाला तर 2 घरं कुठे सरकणार? डावीकडे. आलं लक्षात सगळ्यांच्या? चला आता यापुढे बघूयात आपण. चला विराज पवार सांग. विराज पवार. हॅलो टीचर. बोला. ऑप्शन नंबर ए येते. कसं काढलं सांगा. पहिल्यांदा 1/8 चे दशांश अपूर्णांकात रूपांतर. करेक्ट. व्हेरी गुड. बघा अशा पद्धतीचा जर तुम्हाला प्रश्न आला तर जिथं तुम्हाला अपूर्णांक दिले जातात त्याचं दशांश पूर्णांकात कन्वर्जन करून घ्या. तुम्हाला दुसऱ्याही मेथडनं करता येईल की समान छेद करून अपूर्णांकाचे त्यानंतर तुम्हाला शोधता येईल लहान कोणता मोठा कोणता. पण झटपट उत्तर काढायचंय, टेक्निक उत्तर काढायचं तर तुम्ही काय करायचं आहे, त्या 1/8चं दशांशात रूपांतर करून घ्यायचंय. मग करा रूपांतर. काय येतं सांगा. 8 0 0. ओके.
8 एक 8, 8 दोन्ही 16 आणि 8 पंचे 40. ठीक आहे बघा. आता 8 0 0 पॉइंट आला, 0 भेटला. 8 एक 8, किती उरले? 2 उरले. 8 पुन्हा 0 इथं. 8 दोन्ही 16, किती उरले? 4 उरले. तर 8 पंचे 40. अशा पद्धतीनं तुम्हाला भागाकार या ठिकाणीच करून घ्यायचं आहे. त्यानंतर 3/2चं सुद्धा सेम प्रोसेस. तुम्हाला काय करायचंय? दशांश अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. मग बे आणि बेपंचे 10. सो या ठिकाणी बघा बाळांनो, 0.125 कॉमा 0.5. त्यानंतर 3/2 म्हणजे काय? 1.5. तर हाच आपला असणार काय? चढता क्रम, लहानाकडून मोठ्याकडे. कळलं? मग या ठिकाणी बघा, काही जणांना काय होतं की दशांश अपूर्णांक दिले असता, मोठी संख्या जर शोधायला लावली तर ते गोंधळून जातात. तर तसं करायचं नाही. हा दशांश चिन्ह, ठीक आहे, दशांश चिन्हाच्या उजवीकडचं हा दशांश स्थळ पाहायचं. या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 5 आहे. मग ही संख्या जरी भली मोठी तुम्हाला 10 अंकी दिसत असेल तरी लक्षात ठेवा ही छोटी आहे. ठीक आहे. आणि तो 0.5 म्हणजे ही संख्या मोठी आहे ऍज कम्पेअर टू दिस नंबर. ठीक आहे. या संख्येपेक्षा ही संख्या कशी मोठी? 0.5 मोठी आहे. आणि लक्षात. मग दशांश स्थळाचा अंक बघायचंय तुम्हाला कोणता आहे. या ठिकाणी 1 आहे आणि या ठिकाणी काय 5, म्हणजे ही जी संख्या दिली आहे तुम्हाला ही लहान आहे आणि ही कशी असणार आहे? मोठी असणार आहे. ठीक आहे. हो. ओके. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला अरेंज करायचे जातं. 0.125 म्हणजे 1/8 होतं. 0.5 ऍज इट इज तुम्हाला ठेवायचं आणि 1.5 म्हणजे 3/2. म्हणजे हे जे तुमचं असणार आहे सिक्वेन्स, ते तुमचं फायनल आन्सर असणार आहे. हेच ऑप्शन नंबर ए मध्ये आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं करेक्ट आन्सर. ठीक आहे. हो. चला आता तुम्ही थांबा थोडस. चला, ज्यांचे चान्स झालेले त्यांना देत नाही मी. जे राहिलेले बोलायचे बाकी आहे त्यांनाच, त्यांचेच माईक ऑन करत आहे. चला सांगा. गणेश मगर. मॅम मी उत्तर काढतोय. बर, सांगायचं का तुला? थोडंफार 1-2 वाक्य बोलायचं का? 1 मिनिट थांबा. थांबते 1 मिनिट. बोला. मगर दादा कुठून बोलतोय? हिस्ट्री. हिस्सी. हो. ओके ओके. झाला की रे 1 मिनिट. बोला. मॅम ऑप्शन नंबर सी. हा, ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. ओके, व्हेरी गुड. कसं काढलं? मॅम 400 रुपयांना विकलेले आणि तोटा झाला. 500च्या तिप्पट केलं आणि तिप्पट मधून 400 वजा केले आणि पुन्हा वापस त्याची वजाबाकी केली, उत्तर आलं. बर, पहा कशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे उदाहरण ते सांगते मी. 400 रुपयांना विकली. आता ही जर 400 रुपयांना वस्तू विकली तर त्याला तोटा होतोय, किती होतोय माहित नाही, म्हणून एक गृहीत धरूया. या ठिकाणी खरेदी किंमत असणार आहे आणि जर ती वस्तू 500 रुपयांना विकली तर या ठिकाणी त्याला नफा होतोय तोट्याच्या तिप्पट, म्हणून 3x. मग x अधिक 3x या दोघांच्या मधील फरक काढायचे. 500 वजा 400 येणार 100. x अधिक 3x येणार 4x. x बरोबर 100 भागिले 4. 4 4 4 2 8 आणि 4 25. सो 25 रुपये हा काय झाला? त्याला तोटा झालेला आहे. मग तोट्याचं सूत्र वापरायचं आणि खरेदी किंमत काढायची. मग ख की वजा किती आहे आपल्या तोट्याचं सूत्र. मग तोटा किती आला? 25 रुपये. खरेदी किंमत काढायची आहे तुम्हाला आणि विक्री किंमत आहे 400 रुपये. बघा, हा तोटा सांगितलाय ना,
मग तोट्याचीच विक्री किंमत तुम्हाला घ्यायची. तुम्ही नफ्याच्या सूत्रावरून सुद्धा याचं उत्तर काढू शकता, पण जेव्हा नफ्याचं सूत्र वापरताय तेव्हा नफ्याचीच विक्री किंमत घ्या. आणि हा तोटा तुम्ही 25 काढलेला आहे, पण नफा तोट्याच्या तिप्पट आहे, म्हणून 25 त्रिक 75 करायचं तुम्हाला नफा. ओके, या गोष्टी लक्षात घ्या. मग 400 इथं पक्षांतर केलं तर बेरजेत येणार अधिक 25 म्हणजे 425 तुमची कॉस्ट प्राइस म्हणजेच खरेदी किंमत असणार आहे बाळांनो. सो फायनल आन्सर ऑप्शन नंबर सी तुमच्या या ठिकाणी येणार आहे. या पुढचा प्रश्न पहा. सोनलने सोनाराकडून 12.750 ग्रॅम वजनाचा नेकलेस, 21.750 वजनाचा राणीहार आणि 7.50 ग्रॅम वजनाची कर्णफुले खरेदी केली तर प्रति 10 ग्रॅम 70,000 रुपये सोनाराचे बिल रुपये सोनाराचे बिल किती झाले असा प्रश्न आहे. सोनाराचं बिल किती झालेलं आहे. थांबा तुम्ही आता सांगा. संस्कृती कोकाटे बोला. संस्कृती कोकाटे हॅलो बोला. बोला. माझा आवाज येतोय का संस्कृती? हॅलो मॅम. बोला. मॅम पहिल्यांदा 12.75 अधिक 21.75 अधिक 7.50 केले. बर. मग त्याची बेरीज आली 42. मॅम मला स्क्रीन दिसत नाहीये, काय आहे? स्क्रीन दिसत नाहीये तुला? नाही, आता माईक ऑन केल्यावरच दिसाय नाही. थोडस 2 मिनिटांनं म्हणजे 2 सेकंदानं दिसेल तुला. नाहीतर मग आपण थांबावं लागेल. दिसली का बाळा? नाही. नेटवर्क तुझ्याकडे छान नाही याचा अर्थ. असो, चला. सुप्रिया स्पंदन गवळी हॅलो मॅम. बोला. चला, स्क्रीन दिसते का तुम्हाला? हो बोला मग. मी 12.750 ग्रॅम प्लस 21.750 प्लस 7.50 ग्रॅम केले. हॅलो मॅम. बोला. आवाज येत नाही. माझा आवाज येत नाही तुला? हॅलो मॅम. बोला बोला. हॅलो. बोला बेटा. आवाज येत नाही मॅम. कस काय आवाज येत नाही? स्क्रीन दिसली तर आवाज येत नाही? माझा आवाज येण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला बोलण्यासाठी माईक ऑन केलंय ना. असो, चला बघूयात कोण आणखीन छान असा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. मस्त उदाहरण आहे. सांग यशश्री. बोला यशश्री वांगर. हॅलो मॅम. बोला. मॅम पहिले आपण सगळ्यांची बेरीज करून घेणार. हम्म. आता त्याची बेरीज केली आपण. फक्त एका जागी मांडून घ्यायचं. हम्म. 1 मिनिट मॅम. मग त्यांची बेरीज काय सोपं आहे रे उदाहरण, पण प्रयत्नच तुम्ही नाही केला तर कसं सुटणार?
पटकन बेरीज करून घ्यायची, फार वेळ नाही लागत त्या ठिकाणी. तुम्हाला बघा कसं सोडवायचं आहे उदाहरण, हे सांगत आहे, लक्ष द्या. करताय तुम्ही छान प्रयत्न, पण मला वाटतं नेटवर्क इश्यू सगळीकडेच थोडा बहुत आहे, त्याच्यामुळे तुमचा आवाज क्लिअर येत नाही एकतर, आणि आला तर ब्रेक होतोय. बघा लक्ष द्या. सोनलने सोनाराकडून 12.750 ग्रॅम वजनाचा नेकलेस घेतलेला आहे. त्यानंतर 21.750 वजनाचा राणीहार घेतलेला आहे आणि त्यानंतर तिनं 7.50 ची कर्णफुले घेतलेली आहेत. सगळ्यांची बेरीज करून घेऊयात. 7 7 14, 14 15 5 20, 8 2, 7 1 8, 8 2 10 2 12, हातचाला ये. बघा पॉईंट खाली पॉईंट द्यायला विसरायचं नाही. मग 2 2 4 म्हणजे 42 एवढं तुमचं काय झालेलं आहे, 42 ग्रॅम असं तुमचं काय आलेलं आहे, बेरीज आलेली आहे. आता या ठिकाणी तुम्ही दोन पद्धतीनं उत्तर काढू शकता. 10 ग्रॅम वजनाचा रेट दिलेला आपल्याला ठिकाणी 70,000 रुपये. मग तुम्ही काय करायचं आहे, तर या 42 ग्रॅमला 10 ने भाग द्या आणि याचं रूपांतर पॉइंट मध्ये होईल 4.2 ग्रॅम. ठीक आहे, असं करा. किंवा आणखीन एक मेथड, ठीक आहे, असं केलं 4.2 ला तुम्ही 70,000ने गुणलं तरी तुमचं उत्तर ऑप्शन नंबर सीच येणार आहे. किंवा या 70,000ला तुम्ही 10 ने भागलं तर उत्तर येणार 7,000. हे 1 ग्रॅम वजनाचा रेट झालेला आहे. ठीक आहे, मग हा 7,000 गुणिले 42 करा आणि देन युअर आन्सर इज ऑप्शन नंबर सी. असं. ठीक आहे, तुम्हाला जशा पद्धतीनं करायचंय तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता बाळांनो. ओके, चालेल. बघा 10 ग्रॅम वजनाचा रेट आहे 70,000 रुपये. मग 1 ग्रॅम वजन सोन्याचा रेट किती राहणार आहे, दर किती राहणार आहे, तर 7,000 रुपये. ठीक आहे, मग तुमचे एकूण ग्रॅम किती झाले, तर 42 ग्रॅम झाले. आलं का लक्षात. मग यांचा गुणाकार केला तर 2,94,000 रुपये असं उत्तर येणार. सो फायनल आन्सर ऑप्शन नंबर सी तुमचं असणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 15.5 हेक्टोमीटर आणि 375 मीटर यांचे गुणोत्तर किती आहे असं विचारलेले. तर किलो हेक्टोडेका, डेसी सेंटीमिली, किलो हेक्टोडेका, मीटर, डेसी, सेंटी आणि मिली, हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे. यावरून तुम्हाला बघा हेक्टोमीटर कुठे आहे आणि मीटर कुठे आहे, तर ह्या हेक्टोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करा. मग 12.5 गुणिले 100 करावं लागेल. त्यानंतर त्याचं रूपांतर मीटर मध्ये होणार. किती होणार, तर 1 2 स्थळ उजवीकडे सरकला हा डेसिमल पॉइंट. सो फायनल आन्सर आलं आहे तुमचं, बघा किती आलेले, तर 1250 मीटर. मग चे भागिले शी करायचे तुम्हाला. गुणोत्तर काढण्याचं सूत्र काय, चे भागिले शी. चे मध्ये व्हॅल्यू कुठली आहे, कुठली आहे व्हॅल्यू, बोला. 1250 आणि छेदामध्ये 375. कळलं का, लक्षात आलं का. चला आता 25 ने भाग द्या ना, देऊ शकता ना 25 ने भाग. मग द्यायचा 25 ने भाग. बघा 25 1 25. ठीक आहे, 37 मधून 25 वजा केले तर बाकी शिल्लक राहिली 12. मग 25 5 125. त्यानंतर 25 5 125. 25 0 0. 50 भागिले 15. मग 5 10 50 आणि 5 3 15. सो 10/3 आलं, म्हणजेच 10/3 असं तुमचं याचं गुणोत्तर येणार आहे. ऑप्शन नंबर डी मध्ये आपलं उत्तर आहे. या पद्धतीनं तुम्हाला करायचं बाळांनो. गुणोत्तराचा प्रश्न आलाय तर तुम्हाला चे भागिले शी तर करायचंच आहे फॉर्म्युलानुसार, पण युनिट सारखे करून घ्यायला विसरायचं नाही. युनिट सारखे करून घ्यायचे आहे, एकक सारखी असली पाहिजे. या पुढचा प्रश्न पहा. 40 मजूर 60 दिवसात 30 खंदक खणतात, तर 20 मजुरांना 15 खंदक खणण्यात किती दिवस लागतील. चला, ज्यांना सांगायचे त्यांनी हँड रेज करू शकता. चला बोला वेदांत. हॅलो मॅम, बोला. माझे उत्तर 60 आले. सांगा कसं काढलं. मॅम ह्याचं एक सूत्र आहे, काम छेद मजूर गुणवले दिवस बरोबर काम छेद मजूर गुणवले दिवस.
म्हणजे काम इथं आपल्याला दिले खंदक म्हणजे खंदक छेद मजूर गुणवले दिवस बरोबर खंदक छेद मजूर गुणवले दिवस. खंदक मग पहिल्या ह्याच्यात 30 खंदक वरी अंशात लिहून घ्यायचे 30 खंदक. पहिल्याच वाक्यातील तुम्हाला मजूर आणि दिवस टाकायचे. मजूर आहेत 40, दिवस आहेत 60. त्यानंतर खंदक आहेत 15 आणि मजूर आहेत 20. मॅम 15/20 पक्षांतर केल्यावर अंशातलं 15 छेदात जाईल आणि छेदातलं 20 अंशात येईल. चालेल, तसंही केलं तरी चालेल किंवा या ठिकाणी तुम्हाला काटाकाटी करायची असेल तरी तुम्ही काटाकाटी करू शकता. नो प्रॉब्लेम. 5×15 आणि 5×20. मग 1/80 बरोबर 3/4x राहणार. मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं बाळांनो, बोला. मॅम मग पक्षांतर करून घ्यायचं. पक्षांतर म्हणजे हा 4x काय झाला इकडे जाणार आणि 3×80 अंशस्थानी येणार. परत काय होणार, 3×80 छेदामध्ये हा 4 जाणार आणि बरोबर x ऍज इट इज. मग 4 4 4 2 8 आणि वरचा 0 20×60. मॅम ओके. मग ऑप्शन नंबर सी तुमचं आन्सर येणार आहे. व्यवस्थित लिहून घ्या. बऱ्याच जणांनी कॉल करून विचारलं होतं की या प्रश्नाचं उत्तर मॅडम माझं बरोबर आहे, मग काय आलं. तर या पद्धतीने तुम्हाला करायचे हे लक्षात ठेवा. चला लिहून घ्या. समजलं का? प्रथम, अभिषेक, समीक्षा, हर्षवर्धन, हर्षल. चला लिहून घ्या. ज्यांना पाहिजे सोल्युशन, ज्यांचं अचूक उत्तर आलेलं नाहीये तर त्यांनी हे सूत्र लिहून घ्या. खंदक 1 छेद मजूर गुणिले दिवस बरोबर खंदक 2 छेद मजूर 2 गुणिले दिवस 2. ठीक आहे. चला झालं. पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न आहे, एक रेल्वे ताशी 80 किलोमीटर वेगाने एक बोगदा 1.5 मिनिटात पार करते. जर रेल्वेची लांबी 600 मीटर असेल तर बोगद्याची लांबी किती? बोगद्याची लांबी किती असं आपल्याला विचारलेलं आहे. खूप सोपा असा छान असा प्रयत्न आहे. प्रणव राऊत सांगणार आहे का? प्रणव राऊत. चला, ज्यांनी बोललेले नाहीत ते हँड रेज करून विद्यार्थी बोलू शकतात. स्वरा घोलप, श्रावणी ठाकर, पार्थ राजगुरू, जान्हवी पाटील, स्वरा, ओके. सांगा, आशिया जगाते. बोला. बोला. हॅलो मॅम. बोला. काय म्हटली? एक सूत्र आहे. सांगा. बोगद्याची लांबी बरोबर ताशी वेग गुणिले बोगदा ओलांडताना लागणारा वेळ गुणिले 5/18. बर. मग ह्या सूत्रावर जे दिलेलं आहे ते मांडून गणित सोडवायचं. ताशी वेग दिलेला आहे 80 गुणिले बोगदा ओलांडताना लागणारा वेळ काढायचा.
लिहायचं आहे. नाही, बोगदा ओलांडताना लागणारा वेळ 1.5 आणि 80 गुणिले 1.5 आणि गुणिले 5/18 केल्यावर उत्तर बघ करून 1400 मीटर. 1400 मीटर. असं नाही येत. बघ ना, आता तुझ्या पद्धतीनं मी मांडते. हा, काय काय सांगितलं तू सांग, कसं मांडायचं? ताशी वेग गुणिले हा, सांग ना. 80 किमी ताशी वेग आहे. गुणिले बोगदा ओलांडताना लागणारा वेळ. हा, आणि गुणिले 5/18 असं सांगितलं ना बाळा तू? हा. हा, आणि कॅन्सलेशन केलं की उत्तर येणार. हा. कर बरं, मग करून दाखव मला. 1.5 मिनिटाचे सेकंद जरी केले तरी सोपं जाईल. तरी नाही करावेच लागतात तुम्हाला, हे लक्षात घ्या. हेच सांगण्यासाठी मी तुझ्याकडून मांडून घेतलं की यापुढे असं विसरायचं नाही. हे बघा, बऱ्याच जणांची इथं काय होते, मिस्टेक होते. मिनिटात दिले बाळांनो, या मिनिटाचं रूपांतर तुम्हाला सेकंदामध्येच करावं लागतं आणि उत्तर काढावं लागतं, हे लक्षात घ्या. सेकंद नाही केला की मार्क गेला. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला मी खूप वेळेस हे अंतर, वेळ आणि वेगाचा चार्ट, युनिट्सचा चार्ट दाखवलेला आहे. अंतर जर मीटर मध्ये असेल तर वेळ जो असतो तो सेकंदामध्ये लिहायचा असतो. नसेल दिला तर तो करून घ्यायचा, हे लक्षात ठेवा. आणि वेग जो आहे तो मीटर प्रति सेकंद मध्ये असतो, किंवा नाही दिला तर तो आपल्याला करायचा असतो. ठीक आहे. त्यानंतर किलोमीटर मध्ये जर अंतर असेल तर वेळ असते तासामध्ये, म्हणजेच आवर मध्ये. ठीक आहे. आणि वेग जो असतो तो किलोमीटर प्रति तासामध्ये असतो. नसेल तर तो आपल्याला सगळे ह्या ज्या आहेत ते करून घ्यावं लागतं. मग अंतर दिलेले आपल्याला मीटर मध्ये, मग बाकीचे जे वेळ आहेत आणि वेग आहेत ते आपल्याला कन्वर्जन करून घ्यावं लागेल, कारण की तासामध्ये, किलोमीटर मध्ये दिले, मग त्याचं रूपांतर आपल्याला मीटर प्रति सेकंद आणि वेळेचं सेकंदामध्ये करून घ्यायचं आहे. म्हणून अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, हे मस्तपैकी सगळ्यांनी सूत्र पाठ करून ठेवायचे. अंतर बरोबर वेगळं. अंतर जे आहे, आता इथं मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितलेले, सांगतही राहणार आहे जेव्हा अशा पद्धतीचं उदाहरण येईल तेव्हा. रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी. बोगदा नसेल, पूल असेल तर अधिक पूलची लांबी. पूल नसेल, स्थिर गाडी असेल तर त्याची लांबी ऍड करावं लागते आणि एकूण अंतर तुम्हाला काढावं लागतं. आता या ठिकाणी आपल्याला बोगद्याची लांबी काढायला सांगितली, ट्रेनची लांबी दिलेली, मग 600 अधिक बोगद्याची लांबीला x गृहीत धरा. वेग जो दिलेला आहे तो 80 किलोमीटर प्रति तासामध्ये दिलेला आहे, पण याचं रूपांतर मीटर प्रति सेकंदामध्ये करून घ्यायचं, हे विसरायचं नाही. म्हणून 80 गुणिले 1 किलोमीटर मध्ये 1000 मीटर असतात आणि मग एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. म्हणून 1000/3600 याचं कॅन्सलेशन केलं की 518 भेटतं बाळांनो. आणि वेळ जो आहे तो 1.5 मिनिट आहे. त्या मिनिटाचं सेकंदामध्ये रूपांतर करावंच लागतं, हे विसरायचं नाही. आणि आता मस्तपैकी काटाकाटी करून घेऊ शकता तुम्ही. मग 1.5 गुणिले 60 यांचा गुणाकार करा, किती आला ते सांगा. 90. करेक्ट, 90 येतो. 18 1 18, 18 5 90. मग 80 गुणिले 5 5 25, या दोघांचा पण गुणाकार करून घ्या. या ठिकाणी 600 अधिक x येणार. सॉरी, इथं बघा, 18 1 18, हा बरोबर आहे ना. 25 8 200 आणि इथला एक 0 म्हणजे 2000. या ठिकाणी 600 अधिक x ऍज इट इज. मग 2000 मधून 600 वजा करा आणि आता तुमचं उत्तर येणार 1400 मीटर. कळलं का? कुठून बोलते आशिया? पुणे जिल्हा कुरुळी. कुरुळी उरुळी का कुरुळी? काय म्हटली बाळ? कुरुळी. कुरुळी. ओके, चला, छान सांगण्याचा प्रयत्न केला, मस्त. थँक्यू. वेलकम बेटा. चला, या पुढील प्रश्न पहा व्यवस्थित आणि उत्तर सांगण्याचा छानपैकी प्रयत्न करा. चला, पुढचा प्रश्न पहा बाळांनो.
काय पुढचा प्रश्न? संपूर्ण क्रांती एक्सप्रेस पटना येथून संध्याकाळी 5:50 वाजता निघते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8:15 वाजता नवी दिल्लीला पोहोचते आणि प्रवासाची एकूण वेळ किती आहे? अतिशय सोपा आहे. अशा पद्धतीचा प्रश्न आला तर तुम्हाला झटपट सुटायला पाहिजे. तुम्ही काउंट करून काढू शकता किंवा तुम्हाला आणखीन ज्या काही 2-3 टेक्निक मी सांगितल्या त्या टेक्निक वापरून सुद्धा याचं उत्तर तुम्ही झटपट काढू शकता. चला, दररोज तेच हँड रिक्वेस्ट दिसायला लागलेत. बाकीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा बोलतो व्हायचंय, हँड रेज करायचं आहे. विनाकारण हँड रिक्वेस्ट एकानंही पाठवू नका. तनिष्का आहे का? तनिष्का गरुड. सरमद शेख, बोला सरमद. सरमद बेटा. शेख दादा, आवाज येत नाही तुमचा. श्रेया जेदेचाच आवाज, माईक ऑन झालेला आहे का? ऋषांक घुले सांगा. ऋषांक. ऋषांक घुले, चला बोलायचं का बाळ तुला? आदर्श सूर्य. ओके, आदर्श सूर्य कुठं गेला? आदर्श. हेमांद्री. हेमांद्री जांभळे. हॅलो मॅम, बोला. माझं उत्तर ऑप्शन नंबर बी आलंय. हे कसं काढलं हेमांद्री? पहिले मी एक घडी काढली. घडीच काढून घेतली का तू? हो मॅम. आणि घडी काढून काय केलं? मग नंबर्स लिहिले घडीमध्ये जसे राहते तसे. त्यानंतर मग 5:50 वाजता निघाले तर 50 म्हणजे 5 पासून तर सकाळचे 8 पर्यंत किती तास झाले ते मोजतो. म्हणजे की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 तास झाले. आणखी 14 तास. मग ते 8:15 झाले. आणखी मग 5:50 म्हणले मी 5:15 घेतले नाही. मग ते 15 आहे. एवढं करत बसू नको हेमांद्री. एवढी घडी काढायची अजिबात आवश्यकता नाही. उगाच वेळ वाया घालवायची तुला. हे बघ कशा पद्धतीने करायचं. या ठिकाणी 5:50 वाजता निघते, संध्याकाळी निघते. ओके, संध्याकाळी 5:50 वाजता निघते. मग 5:50 ते रात्रीचे 12 पर्यंत किती वेळ झाला बेटा? बोला. आता 5:50 म्हणजे 6 वाजायला 10 मिनिटं कमी आहेत. मग ते 10 मिनिटं, ठीक आहे. आणि मग 6 ते 12 किती तास झाले? 6 तास झाले की नाही? हो. मग 6 तास आणि मिनिटाखाली मिनिटं. मग 12 संध्याकाळचे 12 ते सकाळी पोहोचते ती 8:15 म्हणजे 8:15. मग 5 1 + 1 2 आणि 8 आणि 6 किती? तर 14. म्हणून 14 तास 25 मिनिट. आहे की नाही सोपं? हो मॅम. मग अशा पद्धतीने करायचं. फार वेळ लावायचा नाही अशा पद्धतीच्या सोप्या अशा उदाहरणाला. आणि घडी वगैरे काढत बसायची अजिबात आवश्यकता नाहीये बेटा. ठीक आहे? हो मॅम. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या बाळांनो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी 316 या संख्येचा अवयव नसणारा पर्याय तुम्हाला शोधून काढायचा आहे. चला, कोण शोधून दाखवणार? पटकन हँड रेज करायचे आहेत.
गावंडे वर्षा, बोला. हॅलो वर्षा मॅम. गावंडे, बोला. मॅम माझं उत्तर मॅम स्क्रीन नाही दिसत. जरा काय लहान म्हणते? करा, स्क्रीन लहान काय करा ना. काय? स्क्रीन जरा छोटी करा ना. नाही होत छोटी. तू काय कर, तुझा मोबाईल आडवा धर ना. नाही मॅम, जशी राहिली तरी. यांपैकी इथे काय आहे शब्द? काय म्हंटली? मला वाचून दाखवा ना उदाहरण. तुला स्क्रीन नाही का दिसत? नाही. मग ते माईक ऑन केल्यामुळे तुझ्याकडे जरा स्क्रीनचा काय म्हणतात त्याला, त्याचा प्रॉब्लेम आहे, नेटवर्क इश्यूचा. सांगा, काव्या कुठे? काव्या कुठे, बोला. उत्तर खालीलपैकी 316 या संख्येचा अवयव नसणारा पर्याय शोधा. एक हा सर्वात संख्येचा अवयव असतो आणि Correct. आठ आठ म्हणजे शेवटच्या दोन संख्येने 8ला भागून पाहायचं, तर मग 16ला 8ने भाग जातो. हम्म, आणि 3 नंबरच्या पर्यायाला हम्म. टीचर 158 गुणिले 2 केलं. हम्म. तर 316 उत्तर येतं. आणि मग उरलेला पर्याय डायरेक्टली उत्तर असणारे. 8ने भाग दिला का तुम्ही 316ला? नाही मॅम, चुकलं थोडं. काय झालं? मॅम थोडस चुकलं माझं. हम्म. तुम्हाला भाग देऊन पाहायचंय ना बाळांनो, भाग देऊन पहा आणि ज्या मी टीचर संख्येने थांबा. दिलेल्या संख्येला निशेष भाग जाणार नाही, बाकी शून्य राहत नाही, अशी संख्या म्हणजे बाकी काहीतरी शिल्लक राहणार आहे, अशी संख्या त्या संख्येचा अवयव नसणार आहे आणि बाकी शून्य राहिल्यावर ती संख्या त्या संख्येचा अवयव असते आणि त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बी आपलं अचूक उत्तर येणार आहे. कारण की हा जो 8 आहे तो या संख्येचा अवयव नसणार आहे. 316 8ने भाग द्या बरं. 316ला 8 त्रिक 24. टीचर नाही उरायला. तर रात्री 24 उरले 7 हम्म. आणि 8 नंबर 72 तर मग येणार नाही उत्तर, 4 उरतात म्हणून. बोल ना आता, दे भाग. टीचर 8 नंबर 72 आलं ना, 8 9 तर मग 72. 4 करेक्ट. उरतात. आणि बाकी 4 राहिली मग 4 उरतात. आणि त्याच्यामुळे हा तर नाही मग अवयव बेटा. 8 आहे का, या 316चा अवयव नाहीये. कळलं का आता? हो मॅम. कुठून बोलते काव्या? मॅम मी शिवनीहून बोलते. शिवनी. जिल्हा कोणता? वाशिम. वाशिम. हम्म. ओके बेटा. चला पुढचा प्रश्न पहा. खूप छान असा प्रश्न हा. अपूर्णांक या पाठातील हा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. मस्त असा प्रश्न आहे. बोला. भक्ती जगदाळे. सांगा भक्ती. काय झालं भक्ती? सिद्धेय बोला. सिद्धेय होले. हॅलो टीचर. हम्म. एका पुस्तकाच्या 3/4 भाग व 17 पाने वाचून झाल्यावर 28 पाने वाचायची राहिली, तर त्या पुस्तकात किती पाने होती? मग 17 + 28 करायचं. हॅलो. बोला बोला.
17 + 28 करायचं. करेक्ट. का करायचं पण? आपल्याला एका भागाचं हे पाहिजे. आपल्या करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला अपूर्णांक हा पाठ छान समजलाय, तुम्ही प्रॅक्टिस देखील केलेली आहे. या ठिकाणी बघा 3/4 भाग म्हणजेच काय, 4 भागापैकी 3 भाग वाचून झालेले आहेत, पण उरलेला आहे 1 भाग, आणि 1 भागातीलच ही पानं आहेत 17 आणि 28. म्हणून 28 + 17 करायचे. त्या एका भागात किती पाने ती तुम्हाला कळतात, कारण की पूर्ण संख्या मिळते ना. मग 8 आणि 7 किती? 15. हातचाला 1, 2 + 1 3 आणि 1 4, म्हणजे 45 पानं ही एका भागात आहेत. तुम्हाला पूर्ण पुस्तकातील काढायचेत ना, आणि पूर्ण पुस्तकाचे बघा एकूण 4 भाग केलेत, म्हणून किती 45 गुणिले 4. मग 4 45 गुणिले 45 4. करा, तुमचं फायनल आन्सर असणार 180 पानं त्या पुस्तकाची आहेत. चला, खूप छान बेटा, गुड. पुढचा प्रश्न पहा. एका पोत्यात जितकी खोकी आहे त्याचा तिप्पट साबण प्रत्येक खोक्यात आहेत. जर साबणांची एकूण संख्या 1323 इतकी आहे, तर खोक्यांची संख्या किती? खोक्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी विचारली. सेम अशाच पद्धतीचा प्रश्न आपण काल देखील पाहिलेला आहे. प्राची बोरकर बोला. प्राची बोरकर. हॅलो मॅम. बोला. एका पोत्यात जितकी खोकी आहेत त्याच्या तिप्पट साबण प्रत्येक खोक्यात आहेत. जर साबणांची संख्या 1323 असेल तर खोक्यांची संख्या किती? मॅम तिथं म्हणते एका पोत्यात जितकी खोकी आहेत त्याच्या तिप्पट साबण प्रत्येक खोक्यात आहेत. मग जर 1323 साबण असतील तर त्याला भागिले 3 करावं लागेल. भागिले 3 केल्यानंतर ती पोत्यांची संख्या निघेल. असं का? पोत्यांची का खोक्यांची? पोत्यांची. आणि मग दे भाग. 3 चोक 12 उरलं 1. मग 441 आली पोत्यांची संख्या. आणि मग हे जे आलंय तिथं म्हणते एका पोत्यात जितकी खोकी आहेत त्याच्या तिप्पट साबण आहेत. जितकी आता 441 पोती आहेत. आता जितकी पोत्यात जितकी खोकी आहेत, आता मग त्या एका पोत्यातले किती खोके आहेत ते काढावं लागेल. कन्फ्युज व्हायचं नाही, व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे. तुम्ही छान प्रयत्न केलाय, पण पुढची स्टेप आठवत नाहीये तुम्हाला. बघा, एका पोत्यात जितकी खोकी आहेत त्याच्यात तिप्पट साबण प्रत्येक खोक्या आहेत, म्हणून x गुणिले 3x केलं, बरोबर. 1323. कधी अशा पद्धतीचं उदाहरण या फॉर्मॅट मध्ये मांडून सोडवायचं, इक्वेशन मध्ये मांडा आणि सोडवा. उत्तर चुकणार नाही, अचूक उत्तर येणार. मग 3 गुणिले x वर्ग कसं आलं तर x गुणिले x येत असतं. x वर्ग आणि x अधिक x असेल तर 2x येतं. ठीक आहे. त्या ठिकाणी 1323. मग 3 गेलं पक्षांतरामध्ये भागाकारात. 1323. 3 1 3 3 चौक 12 3 चौक 12 आणि 3 1 3. x वर्गची किंमत आली 441. ठीक आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे? दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढावं लागलं. आता करेक्ट. दोन्ही बाजूचं आपल्याला या ठिकाणी वर्गमूळ काढावं लागेल. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन. पर्याय क्रमांक 4 21. करेक्ट. मग x वर्गचं वर्गमूळ आहे x आणि 441चं वर्गमूळ येणार 21. सो फायनल आन्सर तुमचं 21 असणार. ठीक आहे.  . 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
आलं लक्षात? तर या पद्धतीनं करत चला म्हणजे उत्तर चुकणार नाही. पुढे पहा, छान अशी आकृती दिलेली आहे आणि आपल्याला अँगल काढायला सांगितलं म्हणजेच कोण काढायला सांगितलेला आहे. तर आपण मग कोण काढून घेऊया. सांगा. कृतिका उगले. कृतिका उगले बोला. महादेवी. महादेवी बोला. महादेवी. खूप छान सोपा असा प्रश्न आहे. रुचा सांग बरं. हॅलो मॅम. बोला. मॅम माझं तर ऑप्शन नंबर सी आलं. ए बी आणि डी विचारलाय. मग ए बी डी मध्ये आपल्याला लघु कोण दिसतोय? तर लघु कोणाचं माप 0 पासून ते 90 डिग्री पर्यंत असतं. 90 डिग्री पेक्षा ते कमी असतं म्हणून मग 65 डिग्री तो मग जरा मोठा कोण होतोय? हे बघ, असं काढायचं नाही. किती सोपं उदाहरण आहे. हा काय कोणता कोण दिसतोय तुला? सरळ अँगल दिसतोय का नाही? सरळ कोण, स्ट्रेट अँगल. आणि हा सरळ कोण किती अंश मापाचा असतो? 180 अंश मापाचा असतो. पण याच्यामधला हा एक कोण तुम्हाला माहितीये जो की आहे 135 अंश मापाचा. ठीक आहे. मग हे 135 अंश वजा करायचे आणि राहिलेलं तुझं उत्तर असणार आहे जे की आहे 45 अंश. म्हणजे हा जो आहे इथला अँगल तो 45 अंश असणार आहे. अशा पद्धतीने उत्तर काढायचं बेटा. ठीक आहे. ओके. कळलं का? रुचा, सराव वाढवायचा आहे रुचा बाळ. हो. तर या पद्धतीनं तुमचं उत्तर तुम्हाला अचूक उत्तर मिळून जाणार. चला, आजच्या सराव परीक्षेमधला शेवटचा प्रश्न पहा. दुखायले म्हणून मला चला, पुढचा प्रश्न पहा. शेवटचा प्रश्न आहे आलेखाचा. माईक कोणाचा ऑन असेल तर बंद करा. बघा, वर दिलेल्या आलेखात वेगवेगळ्या महिन्यात विक्री केलेल्या दुधाचे प्रमाण दाखवले आहेत. ऑगस्ट व जून महिन्यात विक्री केलेल्या दुधामध्ये किती तफावत आहे? तफावत म्हणजे तुम्हाला फरक काढायचा आहे. मग ऑगस्ट व जून असं दिलेलं आहे ना. ऑगस्ट व जून 2 महिने कोणते पाहायचे? तर ऑगस्ट महिना एक पाहायचा आहे आणि जून महिना एक पाहायचा आहे. चला बघून घ्या. मग ऑगस्ट कुठं आहे? याचा स्तंभ बघा कुठं आहे तर 45. ठीक आहे. आणि जून मध्ये 35. तर 45 मधून 35 वजा करा. 10 लिटरची तफावत या ठिकाणी आलेली आहे. जे की ऑप्शन नंबर बी मध्ये तुम्हाला इथं दिसत आहे. बघा, बी तुमचा आन्सर आहे. ऑप्शन नंबर बी 10 लिटर तुमचं करेक्ट अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपलं सराव परीक्षा क्रमांक 9चं गणित विषयाचं विश्लेषण झालेलं आहे, स्पष्टीकरण झालेलं आहे. प्रत्येक उदाहरण मी तुम्हाला समजून दिलेले आहेत. सराव व्यवस्थित करा, प्रामाणिक करा, प्रामाणिक अभ्यास करा, प्रामाणिक पेपर सोडवा, तरच तुम्हाला फायनल मध्ये त्याचा अनुभव येणार आहे. म्हणजे काय ते हे छान तुम्हाला एक्सपिरियन्स तिथं भेटणार आहे आणि चांगले मार्क्स मिळणार आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा, सातत्याने करा आणि मग यश तुमच्या पाठीशी असणार आहे. आता आणखीन एक गोष्ट, ऍडमिट कार्ड म्हणजे हॉल तिकीट आलेले आहेत आणि आता ती वेबसाईट सुद्धा सुरू झालेली आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट काढायचं राहिलं असेल त्यांनी त्या वेबसाईटवर जाऊन हॉल तिकीट काढून घ्यायचे. अनाउन्समेंट मध्ये तुम्हाला वेबसाईट पाठवलेली आहे. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला नसेल आजचा तर त्या विद्यार्थ्यांनी पेपर नक्की सोडवावा. प्रॅक्टिससाठी पेपर दिलेले तुम्हाला.
तर ज्या विद्यार्थ्यांनी पेपर सोडवलं नाही त्यांनी पेपर सोडवून घ्यायचा आहे. आलं लक्षात? चला मग थांबूया त्या ठिकाणी. फायनल पेपर मध्ये येणार आहे का आपण असं ते आपल्या म्हणजे पुस्तकात तर नवनीतच्या नाही येतो पाठ, पण आला तर त्याची माहिती आणि ते प्रश्न तुम्हाला आले पाहिजे, सोडवता आले पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न देत असते. ठीक आहे, पण असू द्या त्याचा अभ्यास. लेक्चर पहा, रेकॉर्डेड लेक्चर बेटा. थँक्यू समृद्धी थोरात. मग तुम्ही व्हॉट्सअप करायचे. जान्हवी गायकवाड थँक्यू समृद्धी. 17वा दाखवा. आता सुप्रिया बेटा रेकॉर्डेड मध्ये तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे, रेकॉर्डेड मध्ये आता माझा व्हॉट्सअप नंबर सुरू झालेला आहे जो तुमच्याकडे होता 9604963544, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुमचे डाऊट्स. ठीक आहे, तो बंद झाला होता गेले 8 दिवस, तो ओपनच झाला नाही, हँग झाला होता इतके त्याच्यावर रिप्लाय मेसेजेस येत होते तुमचे, पण आता तो सुरू झालेला आहे, त्याच्यावर तुम्ही पाठवू शकता मला तुमच्या अडचणी डाऊट्स, मी मग इथं क्लासमध्ये घेत जाईल. ओके, चला थांबूयात. थँक्यू जान्हवी गायकवाड बेटा. चला थांबूया त्या ठिकाणी, आपली वेळ झालेली आहे. ओके, बाय बाय टू ऑल, टेक केअर.